नमस्कार मंडळी, पुण्याचं स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम श्री माननीय नगर अध्यक्ष सचिन आप्पा वावरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशमुख पट्टा 21 फाटा माळशेज हिंदकेसरी मैदान 10 जुलै रोजी ओपन आणि 11 जुलै रोजी एक आदत एक बैल अशा शानदार स्वरूपात संपन्न होत आहे. मित्रांनो, 61 फाटा मैदान म्हणजे नावाजलेले मैदान. दरवर्षी महाराष्ट्रातील एकपेक्षा एक दमदार नंदी, जबरदस्त लढती आणि थरारक स्पीड इथे पाहायला मिळतो. त्यामुळे ह्यावर्षी प्रेक्षकांची उत्सुकता लागलेली आहे. यंदा क्वार्टर फायनलमध्ये प्रत्येक विजेत्याला रोख बक्षीस, मेगा फायनलमध्ये आकर्षक प्रतिषेक आणि प्रथम ते 7वे क्रमांकापर्यंत शानदार बक्षिसाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक गाडी आपल्या सर्वोत्तम स्पीड लावणार यात शंका नाही. चला तर मित्रांनो, आता पाहूया या मैदानातील स्वभाव आणि टॉप चर्चेतील असलेले टॉप पैरे. सर्वात पहिला पैरा म्हणजे कालच्या शाहू केसरी मैदानात 1 नंबरचा मानकरी ठरलेला मुंबईचा इव्हन जोडी भुंगा आणि मेहरबान. काल या जोडीने जबरदस्त स्पीड लावत मैदान गाजवलं होतं. आता ही जोडी 61 फाटा मैदानात आली तर पुन्हा एकदा गुलाल उधळू शकते. यानंतर MM नानांचा राजा, किरणप्पा शेळगावकर यांचा रायना आणि राजा हा 2 नंदी टॉपमध्ये कमबॅक करतील असा सगळ्यांना अंदाज आहे. हा पैरा पुन्हा एकदा एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. या जोडीने अनेक मैदान गाजवलेले पण आहेत. तर मित्रांनो, पुढचा स्वभाव पैरा म्हणजे सर्वांचा लाडका सुंदर बॉस आणि हरण्या ही जोडी मैदानात उतरली तर नक्कीच प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरेल. या जोडीचा इतिहास खूप मोठा असून स्पीडबाबत ही जोडी कायम चर्चेत असते. यानंतर क्षेत्र्या भवानी आणि क्षेत्र्या या देखणा आणि दमदार पैरा पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळू शकतो. दिसायला देखणा आणि पळायलाही तुफान अशी ही स्पीड आहे या दोन्ही नंदींमध्ये. पुढे आहे अमितशेठ भाजले यांचा चिमण्या. सध्या थोडा संघर्ष सुरू असला तरी कमबॅक करण्याची ताकद या नंदीत आहे. आणि संतोष तळगावकर यांचा सुंदर 11-11 आणि चिमण्या हा पैरात झाला तर जबरदस्त स्पीड रंगेल. यानंतर येतो अखंड महाराष्ट्राचा रॉकेट म्हणून ओळखला जाणारा घोटकरांचा सर्जा, गारुंड एक्सप्रेसची शानबान आणि सर्जा हा पैरा पुन्हा एकत्र आला तर मैदान दणदणून जाईल. या जोडीचा स्पीड संपूर्ण महाराष्ट्रात अनेक वेळा पाहिला आहे. त्यानंतर क्रिस्टन 221 आणि घरचा साथ मल्हार 221 हा पैरा चर्चेत आहे. दोन्ही नंदी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्यामुळे हा पैरा झाल्यास मोठा थरार पाहायला मिळेल. पुढे लक्षा आणि पैलवान हा स्वभाव पैरा प्रेक्षकांच्या पसंतीचा ठरू शकतो. आणि लक्षा कमी वेळा पळतो पण पळाला की गट गाजवतो हे आपण अनेकदा पाहिलं आहे. यानंतर विठ्ठल नानांचा तेजा आणि चालू सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेला सर्जा 80-55. कालच्या मैदानातही या नंदीने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे हा पैरा झाला तर स्पर्धा रंगणार हे निश्चित. पुढे आहे पाखरे आणि साखरवडीकरांचा बाहुऱ्या. काल ह्या जोडीने जबरदस्त स्पीड लावत आज अनेक मैदान गाजवले आहेत. आणि ही जोडी आली तर प्रेक्षकांना एक रोमांचक शर्यत पाहायला मिळू शकते. यानंतर शिरवसर्डीकरांचा रायफल आणि विसापूरकरांचा कार्तिक हा पैरा चर्चेत आहे. दोन्ही नंदी टॉप फॉर्ममध्ये असून स्पीडच्या बाबत ही जोडी नक्कीच लक्ष वेधून घेत. पुढे निमगावकरांचा सावकर आणि ही दोन्ही नंदी पब्लिकची लाडकी आहेत. गाडी कुठे नाही सुटली तरी स्पीड कायम तुफान असतो. त्यामुळे हा पैरा मैदानात झाला तर वातावरण भरून जाईल. आता येतात 2 सर्वात चर्चेचे अंदाजे पैरे. पहिला म्हणजे रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर 1001 आणि वेगाचा शेवट सर्जा हा पैरा होईल का, याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींना लागली आहे. जर हा पैरा झाला तर मैदानात प्रचंड गर्दी होणार यात शंका नाही. आणि दुसरा म्हणजे अखंड महाराष्ट्राचा लाडका हिंदकेसरी बकासूर म्हणजे आपला देव द्वारचम हिंदकेसरी बकासूर आणि हिंदकेसरी सचिन हा पैरा सध्या चर्चेचा विषय आहे. जर ही जोडी मैदानात उतरली तर स्पीड थरार आणि टाळ्यांचा कडकडाट हमखास वाजणार आणि तुम्हाला पाहायला पण मिळणार. तर तसेच पाचवडेकरांचा हरण्या आणि हिंदकेसरी लक्षा हा पैराही स्वभाव आणि दोन्ही नंदी उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून हा पैरा प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरू शकतो. मित्रांनो, हे सर्व पैरे स्वभाव आणि चर्चेत असलेले आहेत. अंतिम पैरा मैदानाच्या दिवशी निश्चित होतील.
मात्र एक गोष्ट नक्की, 21 फाटा माळशिरस हिंदकेसरी मैदानात यंदा एकपेक्षा एक जबरदस्त लढती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तुमचा मते अंदाज कोणते पैरे या मैदानात होऊ शकतात? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. अशाच बैलगाडा शर्यतीतील सर्वात जलद आणि अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये.